ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। टाकेडोकेश्वर येथील वासुंदे चौकात बुधवारी रात्री 11च्या सुमारास बोलेरो पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला। यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झालेत। या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। बोलेरो पिकअप वाहनामधनं काही कामगार प्रवास करत असताना वासुंदा चौकामधील धोकादायक असलेल्या वळणावरती गाडीचा ताबा सुटला आणि अपघात झाला। अपघात इतका गंभीर होता की वाहनामधील अनेक जण जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, जखमींना बाहेर काढलं आणि उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यास मदत केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या। या अपघातामध्ये तुषार भगवान भोसले यांचा मृत्यू झालाय। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं। शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। तर अपघातामध्ये सुनील रामदास बोडके तसेच रवी कैलास शिंदे, रविराज पाटील, सोनू इंद्र बहादूर सिंग, राम गंगाराम रच्छा तसेच कांतीलाल प्रभाकर गांगुर्डे हे जखमी झाले आहेत। त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। त्यांच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय निरीक्षण ठेवण्यात आलंय। अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। मात्र याबाबत अधिकृत माहिती तपासानंतरच स्पष्ट होईल। या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोपट रोकडे पुढील तपास करतात। अपघाताचं कारण, वाहनाचा वेग आणि इतर तांत्रिक बाबींची चौकशी सध्या सुरू आहे असं पोलिसांनी म्हटलंय। आज या ठिकाणी आमच्या वासुंदा चौकामध्ये नगर, अहिल्यानगर ते कल्याण तसेच संगमनेर ते पारनेर हा अशा मोठ्या प्रकारचा चौक या ठिकाणी झालेला आहे। आणि या चौकामध्ये आता नवीन जे काही रस्त्यांची कामं झालेली आहेत त्या कामांचा दर्जा आपण काल परवा बातम्यांमधून पाहिला की अतिशय दर्जा खालवलेला आहे। आणि याचंच हे दुसरं उदाहरण की हा जो नगर कल्याण रस्ता या ठिकाणी येतो आणि ह्या चौकामध्ये मिळतो, तर ह्या रस्त्यावरती भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ नये म्हणून एक 20-25 फुटावरती या महामार्गाअंतर्गत येणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत त्यांच्यातर्फे या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणं फार गरजेचं आहे। कल्याणला जाताना तिकडून स्पीड ब्रेकर पाहिजे, पारनेरला जाताना इकडून स्पीड ब्रेकर पाहिजे, इकडे संगमनेरला जो रस्ता जातो त्याच्यावरती स्पीड ब्रेकर पाहिजे आणि हा इकडं जो गावामध्ये जातो याच्यावरती सुद्धा स्पीड ब्रेकर पाहिजे। यापूर्वी या रस्त्यावरती आणि या चौकात अनेक घटना घडलेल्या आहेत, परंतु रात्री 11:30च्या दरम्यान एक टेम्पो पिकअप या ठिकाणी पलटी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि 4 ते 5 लोक जखमी आहेत। खरं तर या चौकामध्ये
एकतर हा रस्ता करत असताना या ठिकाणी सर्कल करणं फार गरजेचं आहे. तर भविष्यामध्ये हे जे काही अपघात आहेत याचं निश्चितपणे प्रमाण कमी होईल आणि येताना एवढे रस्ते चांगले झालेत या तर ड्रायव्हर लोकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून या ठिकाणी गाड्या चालवल्या पाहिजेत. जे काही वाहतुकीचे नियम आहेत हे सुद्धा त्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर त्याचंही पालन करणं आवश्यक आहे. आणि गेल्या वेळेला आम्ही इथं ज्या वेळेला प्रवासी बस पलटी झाली त्याही वेळेला सुदैवानं जीवितहानी काही झालेली नाही, परंतु अनेक वेळेला आम्ही आंदोलनं केली आणि उद्याही एखाद्या वेळेला या चौकामध्ये स्पीड ब्रेकर जर झाले नाहीत तर टाकळी डोकेश्वरचे ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असतील. याची प्रशासनानं दखल घ्यावी आणि उद्याच्या ज्या काही या होणाऱ्या घटना आहेत या नक्कीच वाचतील, जीवितहानी वाचेल आणि त्या दृष्टीनं शासनाने पावलं उचलून भविष्यामध्ये असं काही घडणार नाही याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.